अगदी जाळीदार, मऊ आणि प्रोटीन रिच असे हे अप्पे दिसायला जितके सुंदर आहेत ना, ते खायला सुद्धा तितकेच भारी लागतात. नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हेल्दी स्नॅक्ससाठी हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर बघूया ही सोपी रेसिपी. तर सर्वात आधी मी घेतली आहे 1 कप तूर डाळ, 1 कप मूग डाळ, 1 कप चणा डाळ, 1 कप मसूर डाळ आणि 2 कप तांदूळ. इथे मी कपनुसार मेजरमेंट घेतलं आहे. तुम्ही एखाद्या वाटीनुसार घेत असाल तर सर्व प्रमाण हे त्या वाटीनुसारच घ्यायचं आहे. इथे तांदूळ हे 2 कप घेण्याचं कारण असं की अप्प्यांना छान टेक्स्चर मिळतं, ते मऊसूत होतात आणि त्यांचं फर्मेंटेशनही चांगलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळींचं प्रमाण थोडंफार बदलू शकता. उडीद डाळ घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता या सगळ्या डाळी आणि तांदूळ मी छान एकत्र केल्या. 2 ते 3 वेळा धुवून घेतले. धुतल्यानंतर पुरेसं पाणी घालून साधारण 5 ते 6 तासांसाठी हे भिजत ठेवायचं. दुपारच्या वेळी डाळी भिजत घातल्या तर संध्याकाळपर्यंत डाळी छान भिजतात आणि मग रात्री आपल्याला मिक्सरमधून बारीक करून ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी ठेवता येतं. याचसोबत मी 1 कप पोहे देखील भिजत ठेवले आहेत. पोह्यांमुळे अप्पे अधिक मऊ होतात आणि फर्मेंटेशनलाही मदत होते. तर तुम्ही बघू शकता की 5 ते 6 तासांनी डाळी आणि पोहे हे छान भिजले आहेत आणि आता आपण त्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी काढून टाकूयात. हे पाणी काढण्यासाठी मी इथे स्ट्रेनरचा वापर करते आहे. एक गोष्ट सांगायची अशी की हे काढलेलं पाणी लगेचच फेकून देऊ नका. आपण मिक्सरमधून हे सगळं बारीक करताना जर आपल्याला पाणी लागलं तर आपण हेच पाणी वापरूयात, जेणेकरून याची चव आणि पोषण मूल्य हे टिकून राहतील. डाळी साधारणतः 10-15 मिनटं निथळू द्यायच्या आहेत आणि त्यामुळे त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जाईल आणि आपलं जे मिश्रण आहे ते खूप पातळ होणार नाही. आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. यामध्ये एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अप्प्यांचं पीठ हे घट्ट असेल तर फर्मेंटेशन चांगलं होतं आणि तेच जर का पातळ झालं तर फर्मेंटेशनलाही वेळ लागतो आणि अप्पे फुलायलाही वेळ लागतो. त्यामुळे पाणी जरा जपूनच टाकायचं, लागेल तसं पाणी आपण घ्यायचं आहे. हे मिश्रण बारीक करून झाल्यानंतर आपण भिजवलेले पोहेही बारीक करून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे डाळींचं मिश्रण आणि पोह्यांचं मिश्रण एका मोठ्या भांड्यात एकत्र करून घेऊयात. एकत्र केलेलं हे मिक्सचर एकाच दिशेने 2 ते 3 वेळा छान फेटून घेऊयात. अनेक जण असं विचारतात की एकाच दिशेने का फेटायचं? तर त्यामुळे या मिश्रणात हवा भरली जाते आणि फर्मेंटेशन हे अधिक चांगलं होतं आणि ॲज अ रिझल्ट आपले अप्पे हे छान जाळीदार आणि हलके फुलके होतात. आता हे मिश्रण झाकून रात्रभर एका उबदार जागी फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवून देऊयात. थंडीच्या दिवसांमध्ये फर्मेंटेशनला थोडा वेळ लागतो, पण उन्हाळ्याच्या दिवसात अगदी कमी वेळातही हे पीठ छान फर्मेंट होतं. आणि तुम्ही बघू शकता की सकाळी उठल्यानंतर हे पीठ किती सुंदर फुगलं आहे. हे इतकं सुंदर फुगलं आहे म्हणजेच हे चांगलं फर्मेंटेशन इकडे झालेलं आहे. आता यात आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी आणि अप्प्यांसाठी जी योग्य कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ती तयार करून घेऊया. आता त्यामध्ये आपण व्हेजीज घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किसलेलं गाजर, सिमला मिर्च, बीट किंवा इतरही भाज्या घालू शकता. मी इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातली आहे आणि माझ्या लहान मुलींसाठी बनवत असल्याने मी इथे मिरची घातली नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक मिरची किंवा मिरची फ्लेक्ससुद्धा इथे वापरू शकता. त्यामुळे अप्प्यांना चव तर येतेच, पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू देखील वाढते. आता अप्पे पात्र गरम करून घेतलं, त्याला हलकंसं तेल लावलं, प्रत्येक साच्यात हे बॅटर भरून घेतलं आणि साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून मध्यम आचेवर हे अप्पे शिजवून घेतले. एका बाजूने शिजल्यानंतर पलटून दुसरी बाजूही शिजवून घेतली.
खरंच असे जाळीदार आणि फुललेले अप्पे पाहिलं की खाण्याची इच्छा अजूनच वाढते. आणि आता तयार आहेत आपले प्रोटीन रिच, मऊसूत आणि एकदम टेस्टी मिश्र डाळींचे अप्पे. जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा मुलांसाठी हेल्दी नाश्ता शोधत असाल किंवा तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट हेल्दी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.